जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊया। आयुषजी, आत्ता सध्या या क्षणाला काय सविस्तर सांगता येईल, कसा हा अपघात घडला, काय याविषयीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे? रेल्वे ऍक्सिडेंट्स का जो इन्व्हेस्टिगेशन होईल त्याच्यामध्ये ते सांगणार आहे, परंतु आता आपल्या सगळ्यांच्या इमर्जन्सी रिस्पॉन्सवर आपण लक्ष दिलेलं आहे। तो आता ॲम्ब्युलन्सेस पोहोचलेले आहेत जागेवर। 5 पेशंट्सला आपण आता ग्रामीण रुग्णालय पाचोरामध्ये ऍडमिट केलेलं आहे। पोलीसचे पूर्ण फोर्स, रेल्वे पोलीस प्रोटेक्शन फोर्सचे लोक वहां पर इमर्जन्सी रिस्पॉन्स मध्ये लागलेले आहे। SDRFची पण टीमला आपण एक्विजिशन धुळे करून घेतलेलं आहे। आणि जो हॉस्पिटल्स आहेत, 3 हॉस्पिटल्स ऍक्टिव्हेटेड आहे। सर्जरीचे डिपार्टमेंट असेल, ऑर्थोपेडिक असेल, त्याला ऍक्टिव्हेट करण्यात आलेलं आहे आणि त्यांना लागणारे सगळे औषध उपचार आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार रेल्वे विभागाच्या माध्यमातून जो काही औषध उपचार आणि मदत लागत असेल ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि रेल्वे विभागाच्या वतीने आपण करत आहोत। आयुषजी, आतापर्यंत या घटनेमध्ये किती जणांचा मृत्यू झाला याविषयीची काही स्पष्टता, किती जण जखमी आहेत याविषयीची काही माहिती? इंजर्ड असल्यामुळे याची म्हणजे संख्या वाढ होऊ शकते, परंतु आतापर्यंत 6ची माहिती आहे। आता अधिकारी इमर्जन्सी रिस्पॉन्सवर आहे, तर एक्झॅक्ट डिटेल्स वगैरे काढायला जरा अवघड आहे। बरं, धन्यवाद या संवादासाठी। तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली माहिती, आता प्रशासनाकडनं या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयामध्ये पोहोचवण्यासाठीची व्यवस्था केली जाते आहे। जळगावच्या पारधडे या ठिकाणी घडलेला हा अपघात आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 8 ते 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी हाती येते। तर अनेक जण यामध्ये जखमी आहेत, जशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली त्यानुसार अनेक जण यामध्ये जखमी असल्यामुळे नेमका आकडा आता सांगता येणं कठीण आहे। विचित्र असा अपघात घडलेला आहे। एका एक्सप्रेसमधल्या प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरती उड्या घेतल्या आणि त्यानंतर समोरून येणारा दुसरा एक्सप्रेसनं या सगळ्या प्रवाशांना उडवलं। त्यामुळे नेमका हा आकडा किती होता, किती प्रवासी या ट्रॅकवरती नेमके आले होते, किती जण यामध्ये जखमी झाले, किती जणांचा मृत्यू झाला याबद्दलची स्पष्टता तुर्तास तरी येणं कठीण आहे। मात्र प्राथमिक जी माहिती आपल्या हाती येते त्यानुसार 8 ते 10 प्रवाशांनी या विचित्र अपघातामध्ये आपला जीव गमावला आहे। तर हा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाते। दुसरीकडे अनेक जण यामध्ये गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या जखमींवरती उपचार सुरू आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सच्या मदतीनं स्थानिक आमदार असतील किंवा मग स्थानिक ग्रामस्थ असतील आणि इतरही प्रशासनाकडनं आता या सगळ्या जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।